पंढरपुरामध्ये नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय आणि नवीन वर्षाच्या स्वागताला विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संत्र्याची मोहक अशी आकर्षक आरास करण्यात आली आहे। 5000 संत्रे आणि 300 किलो फुलांचा या सजावटीसाठी वापर करण्यात आलाय। पुण्यामधले भाविक प्रदीप ठाकूर या भाविकांनी ही सजावट केली आहे। या सुंदर आकर्षक अशा सजावटीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। उने पडोने दीताचे उने पडोने दीताचे वारे सोसी आघाताचे आघाताचे आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होतीये। खरं तर मागच्या काही दिवसापासून पंढरपूर हाऊसफुल झालेला आहे। पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होती आणि याच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी विठुरायाचे हे संपूर्ण मंदिर हे संत्र्यांच्या फळांनी सजवण्यात आलेले आहे। पूर्ण संत्र्याच्या बागेचं रूप या विठ्ठल मंदिराला आलेला आपण बघतोय ही भाविकांच्या पदस्पर्श दर्शनाची रांग आहे आणि पंढरपूरमध्ये आलेले हे भाविक आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विठुरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी रुक्मिणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण संत्र्यांची सजावट या मंदिराचं रूप अधिकच खुलवते। पुण्यातील आळंदीमधील भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही सजावट केलेली आहे। आपल्यासोबत ठाकूर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही सजावट कशा पद्धतीची आहे, ही काय सजावट आज केलेली आणि कशाचा वापर या सजावटीसाठी करण्यात आले। आपण हे यामध्ये प्रामुख्याने संत्रा हे फळ वापरले आहे, ज्यामुळे त्याची मंदिर अधिक खुलून येते आणि 5000 संत्रे वापरले, तसेच 16 खांबी फुलांनी सजवलेले आहे। रुक्मिणी मंदिर फुलांनी सजवलेले आहे। दरवर्षी कधीपासून ही सजावट तुम्ही करता? साधारण 8 ते 9 वर्ष झालं आपण ही सेवा देत आहे पांडुरंगाच्या कृपेमुळे। मागील 8 ते 9 वर्षापासून ठाकूर कुटुंबीय ही सजावट करते। साधारणतः 5000 संत्र्यांची फळं आहेत आणि 300 किलो विविध फुलांची सजावट ही या मंदिरात करण्यात आलेली आहे आणि नववर्षाच्या निमित्तानं विठुरायाचं रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, विठ्ठल गाभारा, पंढरपूर।